अजब रमा राघवची जोडी। की मी आणि गिरीशने रमा आणि राघवच्या लग्नाला मनापासून परमिशन दिली। तोंड गोड घ्या 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 घ्या। रमा ये हार्टिस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन। राघव राघव ठीक आहे हार्टिस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन्स कम ऑन। गुड न्यूज आहे की पूजा वहिनी निघाला। हे काय चाललंय? यांचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे। Oh darling, I'm so happy. I'm so happy. खरं सांगू का? मला तर रमा आणि राघवचे रिलेशनशिप मान्यच नव्हतं, पण आता इतक्या दिवसांनी एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली की माझ्या रमाला राघवपेक्षा योग्य मुलगा मिळूच शकत नाही। इनफॅक्ट राघवच रमाला सगळ्यात सुखी आणि आनंदी ठेवू शकतो। रमा अभिनंदन। राघव तुझं सुद्धा अभिनंदन। चला त्या लग्नाची शेवटची पायरी राहिली होती ही पूर्ण झाली। म्हणजे आता मी माझ्या ड्रेसेसच्या शॉपिंगला सुरुवात करू शकते। हे बघ येस। काय झालं वहिनी? कशाला बोलवलं? आणखी लाडू हवाय का? मला नकोय, तूच खा। हवा तर अख्खा बॉक्स संपव। रमा आणि राघवचं लग्न ठरल्याचा आनंद उतू जातोय ना वहिनी? हा त्यांच्या नाही माझ्या लग्नाचा लाडू आहे। लावण्या काकूंनी राघव रमा नाही राघव अश्विनीचं लग्न फिक्स केलंय। मला वाटलंच होतं हा काहीतरी प्लॅन असणार तुमचा। लावण्याचं डोकं कुठं आणि कधी चालेल ना काही सांगता येत नाही। बरं आता काय ठरलंय तुमचं? अरे त्याच्याशी तुमचा काय संबंध आता? तुम्ही तर आमच्या टीम मध्ये नाही आहात ना। आणि तसंही बहीण तुमचा माझ्यावर विश्वास नव्हताच। जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा तर तुम्ही हात झटकून मोकळ्या झालात, पण मी तेव्हाही म्हणाले होते राघवला मिळवण्यासाठी मी काहीही करेन। सो आता तुम्ही बाहेरून बघत बसा। आणि वहिनी सध्या इतकंच लक्षात ठेवा की काहीही झालं ना तरी तुमची धाकटी जाऊ मीच होणार। या हे आमचं स्वयंपाकघर। हे एवढंच आहे का तुमचं स्वयंपाकघर? नाही म्हणजे मला ते हॉल मध्ये होते ना मी आता, तर वाटलं हॉलच असेल हा। तसं नाही, खूप छोटं आहे तुमचं घर। म्हणजे बाहेरून बघतानाच वाटत होतं आत खूप खोल्या असतील, पण तसं नाहीये। डिट्टो आमच्या ना सर्वंट्स क्वार्टरची आठवण झाली मला। अगदी डिट्टो तसंच आहे। तुम्हाला खरं सांगते मी तर ह्या अशा एवढूशा घरात राहूच शकत नाही। गॉड हो का? पण रमा राहते आणि तेही अगदी आनंदाने। तोच तर प्रॉब्लेम आहे। सरप्राइजिंग। ऍक्च्युली आमच्या रमाला आहे ना हे असं साधं काही आवडतच नव्हतं। आता अचानक आवडायला लागलंय म्हटल्यानंतर मी तरी काय करणार? ते म्हणतात ना प्रेम आंधळं असतं। आय बिलीव्ह दॅट। पण रमाच्या डोक्यावरचं प्रेमाचं भूत एकदा ओतरलं ना की मग तिला रियालिटीची जाणीव होईल आणि मग इथे राहणं कंटाळवाणं होईल तिला। पण दॅट्स ओके। आमचं एवढं जे आहे ते सगळं तिचंच तर आहे। तुम्ही काय घेणार, चहा का कॉफी? ऍक्च्युली मी ब्लॅक टी घेते आणि ती एका स्पेसिफिक ब्रँडची। पण आता रमा लग्नानंतर इथे येणार म्हटल्यानंतर माझं ह्या घरी जास्त येणं होईल ना,
सो मला जरा या अशा मिडल क्लास गोष्टींची सवय करून घ्यावीच लागेल. ए काय तुमच्याकडे कुठला चाय दे मला, करते मी ऍडजस्ट. राघवची खोली कुठे? हा म्हणजे लग्नानंतर रमा त्याच रूम मध्ये राहणार आहे ना, मला बघायलाच हवी ते. कुठे आहे? श्रुती, त्यांना राघवची रूम दाखव. ए श्रुती, वेळ घालू नको, चल 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 पटापट चला. गॉड, दिस न्यू जनरेशन. हे काय? बाथरूम. इथे हे केवढंच आहे. गॉड, माझी रमा बाथ टब शिवाय अंघोळ करत नाही आणि किती ऍडजस्ट करावं लागत असेल तिला. एवढ्या श्रीमंतीत वाढलेली रमा इथे राहूच कशी शकते? आय डोंट गेट इट. नाही, रमा लहान आहे, इनोसंट आहे, तिला एक वेळ कळत नाही, पण राघव त्याला कळत नाही. श्रुती, मी ना तुला एक फ्री ऍडवाइस देते. ओके? नको, राहू द्या. हॅलो, मोठे बोलतात ना तेव्हा आपण फक्त ऐकायचं. ओके? तर मी तुला अशी ऍडवाइस देते की तू तुझ्यासाठी श्रीमंत नवराच पकड, म्हणजे या सगळ्या ऍडजस्टमेंट्स करायला लागणार नाही. ओके? कसं आहे, तुमचं वयच असं आहे. ओके? अट्रॅक्शनला प्रेम समजता तुम्ही, आणि मग जेव्हा डोळे उघडतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. सो तू ही चूक करू नकोस. एक मिनिट. माझ्या दादासारखा हुशार, समजूतदार आणि कर्तृत्ववान मुलगा जर मला मिळाला ना, तर मी माझं अख्खं आयुष्य गरिबीत काढायला तयार आहे. आणि दुसरं म्हणजे आमच्या आबांनी आम्हाला एक गोष्ट शिकवली की पैशापेक्षा माणूस हा जास्त महत्वाचा असतो. आणि उरला प्रश्न या बाथरूमचा, तर तुमची मुलगी रमा इथे दिवसातले 2 वेळा अंघोळ करते. ठीक आहे? इथे? हो. अरे आईनी पाठवलं ना म्हणून आले हिच्या बरोबर, नाहीतर या बाईचं तोंडही बघितलं नसतं. कुठे रमाचा गोडवा आणि कुठे हिच्या आईचा कुचकटपणा. काय ग, राघवची रूम दाखवतेस ना? चल, तिकडे समोर आहे. ही? हो. तुम्ही वा पुढे, मी आलेच. पिंपातला नळ सुरू आहे, तो बंद करून येते. गॉड, पिंपातला नळ? गॉड, साउंड्स सो डिस्गस्टिंग. टाउन मार्केट. गॉड, काय आहे? रमा, हे सगळं दिसतं तसं नाहीये. तुझ्या आईनी आपल्याला कुठलाही विरोध न करता आपलं नातं स्वीकारलं कसं? मी पण तोच विचार करते. मम्माने आपल्या लग्न करता परमिशन देणं इम्पॉसिबल आहे राघव. हेच ना. आणि आतापर्यंत त्यांनी जे काही केलंय ते लक्षात घेता हे अगदीच अशक्य आहे. राघव, मम्माचा ना या सगळ्याच्या मागे नक्कीच काहीतरी प्लॅन. मी मम्माला नीट ओळखते. माझ्याही लक्षात येतंय, फक्त तो प्लॅन काय आहे हे कसं समजणार आपल्याला? राघव, मम्माने जे काही प्लॅन केलं त्यामुळे आपल्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम नको यायला. मला खूप भीती वाटते. असं काही होणार नाही. काही काळजी करू नकोस तू. हे बघ, तुझ्या आईचे आतापर्यंतचे सगळे प्लॅन तू एकटीने उधळून लावलेस. ओके नाही? आणि आता तर मी आहे तुझ्या बरोबर, मग कशाला काळजी करायची? आपल्याला एकमेकांची साथ असताना आपलं कोणी काहीही बिघडवू शकत नाही रमा. आपल्या नात्याशी मी कोणालाही खेळू देणार नाही, तुझ्या आईला तर नाहीच नाही. राघव, तू सोबत असल्यास ना की मला कसलीच भीती वाटत नाही. तुझ्या जवळ आले ना की मला खूप सेफ वाटतं राघव.